अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत आरोपीकडून 3,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। दरम्यान पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की राहुरी शहरातील 18 एकर परिसरात एक इसम टेम्पोत चोरून वाळूची वाहतूक करत आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता तेथे एक टेम्पो येताना दिसला। पथकाने टेम्पो थांबवत चालकास ताब्यात घेत त्याचं नाव विचारलं असता त्यानं अकिल कासम पठाम असं सांगितलं। त्या इस्मास टेम्पोच्या मालकाबाबत विचारपूस केली असता त्यानं टेम्पोचा मालक ओमकार तनपुरे राहणार तालुका राहुरी असं सांगितलं। आरोपीच्या जवळून 20,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू, 3 लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण 3,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत ताब्यातील आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलाय। राहुरी पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।